काही ठळक घडामोडी. राज्यातील विकासक, कंत्राटदार, सुशिक्षित, बेरोजगार, अभियंता यांचे प्रलंबित देयक तातडीने द्यावीत व इतर अनेक अडचणी तातडीने सोडवावी, अन्यथा सोमवारी 27 नोव्हेंबरपासून राज्यभर सर्व विभागाकडील काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आज पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे ठाणे पालघर विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे यांनी दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगून टाकावं की आमच्याकडे निधी देण्यासाठी पैसा नाही, मग आम्ही आत्महत्या करून टाकू, असेही त्यांनी इशाऱ्यात म्हटले आहे. महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास, जलसंपदा सर्व विभागाच्या विकासाची कामे करणारे कंत्राटदार हे राज्यातीलच विकासाची कामे करून अडचणीत आले आहेत. यावर वारंवार संघटनेने शासनाच्या निदर्शनास स्मरणपत्रेद्वारे आणले असताना त्यांच्याकडून या गंभीर विषयाबाबत काही उपाययोजना केली जात नाही. मुख्यमंत्री यांनी कंत्राटदारांच्या मागण्या पूर्ण न केल्यास राज्यातील कंत्राटदार या सर्व विभागाची चालू असलेली व निविदा प्रक्रियेमध्ये असलेली विकासाची कामे सोमवार 27 नोव्हेंबरपासून कामे बंद करण्याचा एकमुखाने निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनात हजारो कंत्राटदार रस्त्यावर उतरणार आहेत. या आंदोलनात इमारत दुरुस्ती, रस्त्याची कामे, विद्युत विभागाची कामे बंद करण्यात येतील, असे आवळे यांनी सांगितले. हे कंत्राटदार मध्यम वर्गातील आहेत. दिवाळी होऊनही त्यांना निधी दिलेला नाही. त्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यावर रविवार 26 नोव्हेंबरपर्यंत निर्णय न झाल्यास राज्यातील सर्व विभागाची विकासाची कामे सोमवार 27 नोव्हेंबरपासून बंद करण्यात येतील. तसेच संबंधित काम करीत असलेल्या साईटवर शासन सदर अडचणी सोडवत नाही म्हणून जनतेसाठी त्यांची अवहेलना होऊ नये यासाठी माफीनामाचा बोर्ड संबंधित कंत्राटदार विकासक सदर कामाच्या स्तरी लावणार आहेत. आर्थिक आणि सामाजिक इकोसिस्टीम विकसित करण्यासाठी महाराष्ट्रीयन लघु उद्योजकांची बिझनेस जत्रा दिनांक 1 ते 2 डिसेंबर रोजी ठाण्याच्या टिपटॉप प्लाझा येथे होत आहे. लक्षवेध, ॲडमार्क, मल्टीव्हेंचर व कॉर्पोरेशन वेल्थ मॅजिक यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या मेळाव्यात 126 पेक्षा अधिक स्टॉल्स असणार असून वेगवेगळ्या इंडस्ट्रीची संलग्न संस्था आणि दिग्गज प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. संपूर्णपणे मोफत प्रवेश असलेल्या या बिझनेस जत्रेचे उद्घाटन 1 डिसेंबर रोजी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते होणार असून मुख्य अतिथी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित असतील, अशी माहिती या उपक्रमाचे सहआयोजक गणेश दरेकर आणि अतुल राजोळी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. केंद्र सरकार, राज्य सरकार, टिसा, कोसिया आणि ठाणे महापालिका यांच्या सहकार्याने होत असलेल्या या मेळाव्याचे यंदाचे 3रे वर्ष असून 10,000हून अधिक विविध क्षेत्रातील व्यावसायिक 2 दिवसात भेट देणार आहेत. भारताच्या इकोसिस्टीम तसेच GDP मध्ये लघु उद्योजकांचा मोठा वाटा आहे. त्यासाठी लघु उद्योजकांना संकलित करणे, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी लक्षवेध आणि 20 पेक्षा जास्त वेगवेगळ्या संघटनांद्वारे हा उपक्रम आयोजित केला आहे. या मेळाव्यादरम्यान लघु उद्योजकांना तसेच नव उद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी नामवंत आणि यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन आणि प्रदर्शन देखील असणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाने टोगो या घनकचरा व्यवस्थापन सेवेची ठाणे महापालिका आणि मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये अंमलबजावणीची सुरुवात होणार आहे. वाघे स्ट्रीट परिसरातील श्रीनगर पोलीस ठाण्याच्या 3 मजली इमारतीतील पहिल्या मजल्यावरील पोलीस निरीक्षकाच्या दालनात दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास छताचे प्लास्टर कोसळले. सुदैवाने अनर्थ टळला असला तरी अशा जीर्ण पोलीस ठाण्यामुळे पोलिसांचा जीव धोक्यात आलाय. ठाणे शहरात दरवर्षी महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण आणि निष्कर्षण विभागाकडून धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून यादी प्रसिद्ध केली जाते. मात्र पोलीस ठाण्याच्या इमारतीबाबत प्रशासन ढिम्म आहे. पडझड झाल्यानंतर महापालिकेकडून 30 वर्षापेक्षा जास्त आयुमान असलेल्या इमारतीच्या संरचना परीक्षणाचे निर्देश दिले जातात, परंतु त्यानंतर काहीच हालचाली होत नाहीत. मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास श्रीनगर पोलीस ठाण्याच्या तळअधिक 3 मजली 30 ते 35 वर्ष जुन्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील पोलीस निरीक्षकाच्या दालनातील छताचे प्लास्टर कोसळले. येथील उर्वरित भागही धोकादायक स्थितीत असल्याचे
ठाणे महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाने सांगितले, या घटनेत सुदैवाने कोणी जखमी झाले नसले तरी पडझडीची तक्रार संबंधित विभागाला कळवून कार्यवाहीच्या सूचना दिल्याचे सांगण्यात आले. जनतेचे रक्षण करणारे पोलिसच धोक्याच्या सावटाखाली कारभार हाकत असतील तर सर्वसामान्यांनी कुठे दाद मागायची, असा सवाल आमदार केळकर यांनी उपस्थित केलाय. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. यंदाच्या दीपावलीमध्ये ठाणे कारागृहात तयार केलेल्या वेगवेगळ्या 11 वस्तूंना चांगली मागणी ग्राहकांकडून होती, अशी माहिती ठाणे कारागृहाच्या अधीक्षका गीता भोसले आणि नबेराव दिलीप सिंग यांनी सांगितले. दीपावलीच्या आधीपासूनच 7 ते 16 नोव्हेंबर 2023 पर्यंत तयार केलेल्या वस्तूंना ठाणेकरांसह इतरत्र राहणाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला, असे भोसले म्हणाल्या. का दिवाळीनिमित्त कायद्याने तयार केलेल्या वस्तू आणि बेकरी पदार्थांच्या मेळाव्याचे 7 नोव्हेंबर 2023ला उद्घाटन झाले होते. कळव्याकडे जाताना शनी मंदिराजवळील या कारागृहामध्ये नाचणी, बिस्किट, नानकटाई, खारी, टोस, आकाशकंदील, हातरुमाल, बेडशीट, लाकडी वस्तू आदी विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. ठाणे कारागृह शहराबाहेर असले तरी या वस्तूंना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. या कारागृहात पायजमा, ओटर, बिस्किट, टॉवेल, रुमाल, मोबाईल स्टँड, लाकडी बैलगाडी आणि लाकडी ट्रॅक्टर यासह कापडी पिशवी, टी स्टँड, नानकटाई, खारी, बिस्किट आणि स्टडी टेबल या वस्तू मिळत होत्या. मेळाव्याच्या पहिल्याच दिवशी 29,347 रुपयांच्या वस्तूंसह पदार्थांची विक्री झाली आणि दुसऱ्या दिवशी 19,895 रुपयांच्या वस्तूंची विक्री झाली होती. एकूण 3 दिवसांमध्ये 1,26,182 रुपयांची विक्री झाली, असे कारागृहाच्या अधीक्षका राणे भोसले यांनी सांगितले. कळवा पूर्व भागात अंमली पदार्थांचे सेवन करून गरजुल्यांकडून सर्वसामान्य नागरिकांवर मागील काही दिवसात हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहेत. कळवा पोलीस नागरिकांचे रक्षण करण्यात असमर्थ ठरल्याचे दिसत असून कळवा पूर्वेत भीतीचे वातावरण पसरले आहे. कळवा स्टेशन येथून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर भास्कर नगर, पोहणपाडा, वाघोबा नगर या झोपडपट्ट्या मफतलाल कंपनीच्या मोकळ्या भूखंडावर वसल्या असून या परिसरात मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय नागरिक राहतात. मुंबई, ठाणे, कल्याण या शहरात मोलमजुरीच्या कामाला जाणारे नागरिक संध्याकाळी
घरी परतत असताना पैसे लुटण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर या गरजुल्यांकडून मागील महिन्याभरात अनेकदा हल्ले करून त्यांना लुटण्यात आले आहेत. या विरोधात कारवाई करण्याची मागणी या भागातील जागरूक नागरिकांकडून केली जात आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.